हे बघा सिद्धेश्वराचं मंदिर. आणि या सिद्धेश्वराच्या मंदिरात स्वामी 800 वर्षापूर्वी आले होते इथं. हे जुनं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आणि हा जो डोंगर दिसतो, या डोंगरावरून आपल्याकडे बघितलं आणि इथून स्वामी मागे फिरले. हे बघा, हे आमची पदयात्रेची लोक 14 जण आलोय आम्ही सिद्धेश्वरवाडीला. दंडोत दंडोत. बघा हे संजय भाऊ दंडोत म्हणा की, दंडोत तरी म्हणा. दंडोत दंडोत. कुठं आला आता तुम्ही? सिद्धेश्वरवाडी. सिद्धेश्वरवाडी, पारनेर तालुका. याव काही पूल हे इथं पाहू. याव काही असं आहे हो, कसलं निसर्गरम्य ठिकाणी. स्वामींचा 7 किंवा 5 दिवस असं, म्हणजे 7 किंवा 5 दिवस मुक्काम होता या मंदिरात. आणि येथून स्वामी मागे गेलेले आहेत, पुणे जिल्ह्यात आलं नाही. एवढा डोंगरावरून अवलोकन केला पुणे जिल्ह्यात, मागे फिरले. इथं स्वामींच्या भिक्षेमुळे राळ्याची फलकट टाकण्यात आली होती. त्यामुळं स्वामी म्हणले इथंच ही जर परिस्थिती आहे तर आपण पुढं जाऊन तर आणखीन बेकार परिस्थिती होईल, म्हणून इथून स्वामी मागे फिरलेले आहेत. हे जुनंच सिद्धेश्वराचं मंदिर आहे. मग 800 वर्षापूर्वी स्वामी आले त्यावेळेला हे मंदिर असंच होतं. आणि आजही मंदिर त्या स्थितीत आहे. ह्या मंदिराला फक्त दगडी, याला लोखंड नाही आणि लाकूडही नाही. त्या काळातलं मंदिर आहे. आता आम्ही 14 जणांची पदयात्रा आली इथं. ह्या काय संजू का काय बाप्पूसाहेब डोकले. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. लय भारी ठिकाणी. दमलो मग चलून चलून थांबणार आता काय. सकाळी 7 वाजता इथं आहे ना, ह्या मंदिराची आहे ना पश्चिमेला, मग बाहेर आल्याच्या नंतर पश्चिमेला स्वामींचं स्थान आहे इथं. आणि चौक नमस्कारी आहे. चौकातली एक फरशी ना, पायऱ्या आतमध्ये दक्षिण बाजूने आतमध्ये गेल्याच्या नंतर, दक्षिण बाजूने आतमध्ये गेल्याच्या नंतर एक फरशी आहे ती नमस्कारी आहे. नंतर दक्षिणेच्या दरवाज्यातून पडायला गेल्याच्यानंतर पायऱ्या उतरून खाली गेल्यावर तिथं चक्रधर स्वामींचं खाली एक स्थान आहे. असे 3 स्थानं आहेत या ठिकाणी. मग 800 वर्षापूर्वी स्वामी या मंदिरात आली होती. यांचा 7 किंवा 5 दिवस इथं मुक्काम होता. आणि इथून स्वामी हे अवलोकन केले पुणे जिल्हा, आणि इथून स्वामी पारनेरला गेलेत, लोणी पारनेर. बापूसाहेब कसं काय, बरं वाटते का? कुठून आले तुम्ही? करण देऊन. पाय पाहिले का? आता कुठं जायचे? लोणीच्या देवाला जायचे. लोणी पारनेर. हो, किती किलोमीटर राहिले आता? 15 किलोमीटर. आता तुम्ही किती किलोमीटर आलेत? आता 20 किलोमीटर आलो. संजय भाऊ कसं काय वाटते, बरं वाटते का? बरं वाटतंय. हा, प्रवास पाय पाय मज्जा आहे. मज्जा आहे ना पाय पाय. वा 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 वा. पाय पाय मज्जा. ₹1 रुपयाच्या गाडीत कोणी पाय पाय येऊन बघावं देवाला. हा हा, पाय पाय खरी मज्जा ना. हा, आपण कुठले आहेत? पारनेर. पेंटर. पेंटर आहेत काय? या मंदिराचा कलर करण्यासाठी का? मंदिरचा कलर साठी. हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लय निसर्गरम्य एकदम भारी आहे, बघण्याजोगं आहे. आपण कधी जर आला तर सिद्धेश्वरवाडीला या मंदिराला भेट द्या. आपण कुठले आहेत? आपण राजू. बोला, कुठले आहेत म्हणलं? यूपी. यूपी? नाम क्या है आपका? राजू. क्या काम करता है इधर? कलर का. ये मंदिर का कलर सिद्धेश्वर का? ओ वाह, कितना दिन हो गया? 3 दिन हो गया. 3 दिन हो गया. वाह, बहुत अच्छा कलर दिया. ये बघा मंदिर, हे मंदिर हे बघा, बहुत खतरनाक आहे. म्हणजे निसर्गरम्यच हो सगळं बघायचं. हे मंदिर आहे ना सिद्धेश्वराचं, याला 3 दरवाजे आहे. पश्चिमेला एक दरवाजा आहे, एक उत्तरेला आहे आणि एक दक्षिणेला आहे. आता आपण उत्तरेच्या दरवाज्यातून आतमध्ये जाणार आहे. सिद्धेश्वरवाडी स्थानदर्शन या दंडोत प्रणाम. हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.